कारण एकदा का तिथे गेलं की तुम्हाला त्यांची ॲक्सेसिबिलिटी जाते. पण ॲज अ मेड फ्रंटियर वी स्टे विथ आर ईच ग्रुप फॉर 7 days. का? कारण काही प्रोसेसेस असतात तिकडल्या देशातल्या त्या कंप्लीट करायला. त्या काळात पालकांनी पॅनिक नाही व्हायचं. सी हॉस्टेल आहे, कमी जास्ती गोष्टी असणार, पण ते आम्ही आहोत त्या हँडल करायला. वी आर हिअर टू हेल्प यू आउट. तुमच्या मुलांना कुठल्याही अशा परिस्थितीत सोडून जाणार नाही याचा आधी विश्वास बाळगा. जर तुम्ही एवढा विसा प्रोसेस करून पाठवले आमच्याबरोबर तर तेवढा विश्वास अजून 7 दिवस दाखवा. ती मुलं सेटल होतात. ती सेटल झाल्यानंतर ती कॉलेजलाही छान सेटल होतात. मग ते मुलं फोन करतायत रडून, मला हेच नाही मिळालं, तेच नाही मिळालं. मग पालक तिथून फोन करतायत आणि मग पालकांना काही थोडक्याच गोष्टी माहिती आहेत. सो त्याच्यामुळे सगळा पॅनिक सिच्युएशन. आणि मग तिथे अक्षरशः आम्ही काही काहीला बघितलं प्रीस्कूलसारखी स्थिती. मग एक मुलगी रडली आहे ना, मग बाकीच्या 2 पण रडायला लागल्या आहेत. मग ते मुलं पण म्हणते आम्हाला घरी जायचं आहे. सो दिस इज ऑल लाईक तुम्ही तेवढं मेंटली स्ट्रॉंग व्हा. वी अंडरस्टँड ॲज अ, मी पण पालक आहे.